नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची. बघा रोज जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख. सन मराठी, सोहळा नात्यांचा. तिच्या आयुष्यातले निर्णय तुम्ही जर सांभाळून घेतलेत ना, तर मग दोषाचा इतका प्रभाव राहणार नाही. पण एक गोष्ट करा मात्र बरं का, तिचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या. अहो गुरुजी, त्याची काळजी सोडा. आमचा जया त्याच्या बहिणीचं मन स्वप्नात सुद्धा दुखवणार नाही. उत्तम. भाद्रपद अष्टम, ऋ 7व्या स्थानी, चंद्र मध्यभागी, आर्द्रा कालाष्टमी, निद्रा देवी निद्रा काल प्रारंभ. काय झालं गुरुजी? मला सांगा, यापूर्वी अंबिकासाठी एखादा नवस केला होता का जो पूर्ण केला नाही? असं काही झालंय का? तसं असेल तर ते एक कारण असू शकतं तिच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या या विचित्र घटना घडण्यामाग. नाही हो गुरुजी, म्हणजे नवस केला आणि तो फेडला गेला नाही असं कधी झालं नाही. होय, असा कोणता बी नवस नाही राहिला. सगळी पोरी केल्यात. तरी एकदा नीट आठवून बघा. होय, एक नवस बोलले होते. कोणता नवस? अरे आंबी लहान होती का नाही, तेव्हा तिला देवी झाली होती. आणि तेव्हा मी नवस बोलले होते, माझी आंबी लवकर बरी होऊ दे, तिच्या वजनाची फुलं वाहते म्हणून. अरे देवा, मीच ते नवस बोलले आणि मीच विसरले. म्हणजे गुरुजी हे समजा त्याच्यामुळे होते. गुरुजी याला काही उपाय आहे काय? उपाय? नवस फेडायचा. थांबा, या पुढचे 48 दिवस तिच्या कुंडलीमध्ये राहूचं स्थान आढळलंय. त्यामुळं तिनं रोज एक दिवा देवासमोर लावायचा. जमेल ना? अहो, हे मी करून घेईन तिच्याकडनं. राहू असा पळून जाईल बघा तिच्या कुंडलीतनं. उत्तम. आणि तो राहिलेला नवस तेवढा फेडून घ्या, म्हणजे कसलीच चिंता नाही. चालेल आजी, लागच्या लगेच तो पण नवस पूर्ण करून दाखव. होय होय. तुझा नवस कसा पूर्ण होतो ते बघतेच मी आता. आंबी
एक मिनिट. चल. पिठ्या धरे व्यवस्थित. हा? हळू हळू. हा बसली व्यवस्थित. हं. देवा, आमच्याकडून झालेली चूक भूल माफ कर आणि आमचा नवस कसलाही संकट न उडवता पूर्ण करून घे. देवा, सगळं नीट पार पडू दे रे बाबा. विने, तुझी इच्छाशक्ती का काय म्हणायची ही? तराजू काही खाली जाई नाही हो. पिट्या. हा? अरे अंबिकाच्या वजनापेक्षा जास्त फुलं घातली तरी पण काटा हलना झालाय. या आंबीने काय तराजूला खाली लई चुंबूक लावले का काय? त्या गमजा करतीस काय आमची? ती तशी वांड आहे, पण अशा टायमाला ती तसं काय वागायची नाही. थांब, मी ते राहिलेली फुलं घेऊन येतो. हा मामा, पिट्या, अण्णादादा कुठे आहे? हे काय हिथच होता की. अण्णादादाने तराजूत फुलं टाकल्याशिवाय तराजू समतोल होणार नाही. त्याला बोलवा ना. मामा चल बघूया जया कुठे गेलाय. चल चल. हा आलो आम्ही. जया, अरे काय आहे? मामा, आंबीसाठी प्रार्थना करतो. अरे मग असली कसली अघोरी पद्धत प्रार्थना करायची? अरे अरे आंबी तिकडे बोलावं लागले. ती म्हणती अण्णादानं फुलं टाकली तरच पारड समतोल होईल. आणि तू इथं आहेस होय? चल बघू. चल.
अण्णा दादा, तू जर पारड्यात फुलं टाकली ना तरच पारड समतोल होईल बघ. अण्णा दादा, मी म्हणलो होतं ना तुला, तू पारड्यात फुलं टाकल्यावर तराजू वर येणारच. बघ तसंच झालंय. देवा, आजपर्यंत तुम्हाला कधी नाराज नाही केला. माझ्या ऐपतीपेक्षा जास्तच देत आलास. 1000 अडचणी आले असतील पण माझं ताट कायम आनंदानच भरलेस तू. असाच आमच्या पाठीशी राहा. अण्णा दादा, काय र तुझ्या डोळ्यात पाणी? आता असं म्हणशील, आंबे हे रडू म्हणजे रडू नाही, आनंदाचं रडू आहे. आय जमलेल्या माझ्या भावा बहिणींनो, आजी आत्या बिटा मामा मामी आशू, मी म्हणलं होतं का नाही माझ्या अण्णादादांनी पारड्यात फुलं टाकल्यावर नवस एका झटक्यात पूर्ण होईल. आणि तसंच झालं. हा तसा तुझ्या अण्णादादावर लई विश्वास बघ. अगं आशू, नुसता विश्वासाचा प्रश्न नाही तर प्रेमाचा पण आहे. आता तुम्ही एवढी सगळी फुलं टाकली पण पारडं काही खाली आलं नाही. माझ्या अण्णादादांनी फुलं टाकल्यावर लगेच नवस पूर्ण झाला, कारण तो मनापासून केलता. काय गे, तुला काही टायपिंगचा क्लास नाही वय आज?
अण्णा दादा काही तुझी तुला नाही करणार आहे. अगं तू मामे बहीण आहेस त्याची. चला इथं काय आता फुलं गोळा करायची आहेत. चल मम्मी अगं चल. जया, मी तशा वागण्याबद्दल मामा हे काय नवीन आहे का माझ्यासाठी? आणि मामी आली ना व आली नसती तर एक वेळ म्हणलं असतं की तिच्यात मनात काहीतरी हाय, पण तसं पण नाही. हा तशी जरा फटकळ आहे पण जरा मामा काही का असे ना, पण तुम्ही समजा इथं आलात तर बरं वाटलं. असं एकमेकांच्या आनंदात सहभागी झालं की कसं बरं वाटतं. अरे अगदी सेम आबासारखं बोललास बघ. त्याला बी तुझ्या वणी सगळ्यांनी एकमेकांनी आनंदात झालेलं, सहभागी झालेलं लय भारी वाटायचं. तो म्हणायचा माणसाची जिंदगी म्हणजे आरसा आहे, तो तेव्हाच हसतोय जेव्हा तुम्ही हसता. आंबे आजी तुम्ही समधी घरी जावा. पुढं पिढ्या त्याने घेऊन जा. हा माझं गुरुजींकडे जरा काम आहे. जा. जया थांब. हात दाखव. हात दाखव. काय रे जया? हा अरे एखाद्या भावाचं आपल्या बहिणीवर एवढं गाढ प्रेम असलेलं मी बघितलं नव्हतं बघ. खरंच तुमचं हे नातं असंच अतूट राहू दे एवढीच प्रार्थना करतो या देवाकडे. एवढीच प्रार्थना करतो. काय ग काय झालं? काय नाही, तुम्ही पुढे व्हा, मी येते. हिला काय झालं? थांब मी आलेच. आई, माझ्या नवऱ्यामुळं आणि पोरामुळं आमच्या दोन्ही घरात वितुष्ट आलंय. दोघं बी जुनी गोष्ट विसरायलाच तयार नाहीत. राघव तर केवढा लहान होता तवाची गोष्ट आहे, पण यांनी त्याच्या मनात ईश पेरलंय. त्याच्या जखमेवर खपलीच भरू देत नाहीत ते. त्यांच्या चुका पोटात घ्या असं नाही म्हणणार मी, पण त्यांना पाप करण्यापासून अडवण्याची शक्ती दे मला. थांब आत्या. तुझं मन किती मोठं आहे ग. जे तुझ्या वाईटाचा विचार करतात त्यांच्यासाठी तू प्रार्थना करतेस वय. नाळ तुटली तरी आईचं नातं नाही ना तुटत. तसंच आहे. भाग्याचं कुंकू किती बी अभाग्य असलं तरी ते पुसता नाहीये. मी तर आलीये खरी, पण तिथं काय वाढून ठेवलं असेल ते काय करतील काय माहिती. अगं काय करतील? घरातून बाहेर काढतील ना. पोटात आग पडली ना की बरोबर तुझे पाय धरतील बघ. हे दोघे एवढे वाईट वागतात, पण तरी बी तू त्यांच्या बरोबर चांगलंच वागतेस बघ. तू आणि अण्णा दादा ही एकदम शेम टू शेम आहेस बघ. तुझे आबा म्हणजे माझा दादा म्हणायचा, समोरच्या माणसाला कठोर शिक्षेपेक्षा दया दाखवावी, म्हणजे आयुष्याच्या वेलीवर गोड फळं येतात.
म्हणजे तुला तुझी लढाई तिथं राहूनच करावी लागणार. बघ, साक्षात देवानच कौल दिला. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.